राकट कणखर पवित्र मंगल असं आपलं महाराष्ट्र राज्य. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सजलेल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे गणपती. महाराष्ट्राच्या शिरपेचातलं मोरपीस म्हणजे गजाननाची 8 रूप अर्थात अष्टविनायक. 8 लोभस मूर्ती, 8 रंजक कथा, 8 निसर्गरम्य ठिकाणं. रेडिओ सिटी सोबत अनुभवूया अष्टविनायकातल्या प्रत्येक सिटीची सफर. कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिलं ठिकाण मोरगावचा मोरेश्वर. कऱ्हा नदीच्या काठावरचं दगडी बांधकामातलं प्राचीन मंदिर. नक्षीकाम केलेल्या मंदिरातली स्वयंभू मूर्ती. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसवले आहेत. मोरया गोसावी यांनी पूजेचा वसा घेतलेलं हे ठिकाण अष्टविनायकामधील आद्यस्थान. सध्या सगळीकडे लोकप्रिय असलेली सुखकर्ता दुःखहर्ता ही गणेशाची आरती समर्थ रामदासांना जिथे स्फुरली तेच ते पवित्र ठिकाण मोरगाव. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातलं हे मंदिर बांधलं आदिलशाही काळात सुभेदार गोळे यांनी. मोरगाव हे पुणे जिल्ह्यातल्या बारामतीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. सार्वजनिक वाहतुकीसोबतच स्वतःच्या खासगी वाहनानेही इथे जाता येऊ शकते. ह्या गणपतीला मयुरेश्वर असेही म्हटले जाते. अष्टविनायकाच्या यात्रेची सुरुवात ह्याच मयुरेश्वराच्या दर्शनाने होते. दुसरं ठिकाण थेऊरचा श्री चिंतामणी. खरं तर पेशवाईच्या काळात अनेक गणेश मंदिरांचा जीर्णोद्धार झाला, परंतु थेऊरच्या श्री चिंतामणीवर पेशव्यांची निस्सीम श्रद्धा. कदंब वृक्षाच्या छायेत उभं असलेलं हे लोभस मंदिर रमाबाई आणि थोरले माधवराव पेशवे ह्यांच्या प्रेमाची साक्ष तर देतच, पण ह्यांच्या श्री चिंतामणीवरच्या भक्तीची कहाणीही सांगतं. श्रीमंत माधवराव पेशवे ह्यांचं निधन ह्याच ठिकाणी झालं आणि त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाईंची समाधी इथे पाहायला मिळते. माधवरावांच्या कारकिर्दीचं दर्शन घडवणारं एक कलात्मक दालनही मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतं. थेऊर पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. अष्टविनायकांमधील दुसऱ्या स्थानावर असलेला सर्वांची चिंता हरणारा असा हा श्री चिंतामणी पेशव्यांच्या गणेश भक्तीची साक्ष घडवतो. तिसरं स्थान भीमा नदीवर वसलेल्या सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायकाचं. अष्टविनायकांपैकी काही नावं ही इथल्या स्थानांवरूनच पडली आहेत. हे त्यापैकीच एक सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून बांधलेलं हे मंदिर खरोखरच बघण्यासारखं आहे. खरं तर भीमेच्या काठावरचं हे स्वयंभू स्थान, पण नंतर बांधलेल्या मंदिराचा गाभारा लांबी रुंदीने भरपूर मोठा आहे. विशेष म्हणजे मंदिरात आभावानेच पाहायला मिळणारे पितळी मखर आहेत, ज्यावर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या प्रतिमा आहेत. पूर्वी ह्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी होडीने भीमा नदी पार करून यावं लागे, परंतु आता मात्र नदीवर पूल बांधला आहे. अष्टविनायकांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील हे एकमेव ठिकाण. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे, तर राशींपासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. सार्वजनिक वाहतुकीसोबतच स्वतःच्या खासगी वाहनानेही इथे जाता येऊ शकते. अष्टविनायकांपैकी जे 3 गणपती उजव्या सोंडेचे आहेत त्यापैकी एक उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, जो प्राचीन आणि स्वयंभू मूर्तीचा एक आगळा वेगळा नमुनाच आहे. चौथा गणपती रांजणगावचा महागणपती. अहमदनगरवरून पुण्याला जाताना वाटेतल्या शिरूर तालुक्यातलं हे देखणं मंदिर. माधवराव पेशव्यांच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या ह्या मंदिराला लाकडी सभा मंडप आहे. हा महागणपती उजव्या सोंडेचा आहे आणि गणेशाला कमळाचे आसन आहे. आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देणाऱ्या त्रिपुरासुराचा वध शिवशंकरांनी केला, तो ह्याच महागणपतीचं रूप घेऊन. म्हणूनच ह्या गणपतीला त्रिपुरी वदे महागणपती असंही म्हणतात. 10व्या शतकातील महागणपतीचं हे स्थान. प्रसन्न आणि मोहक अशा श्रींच्या मूर्तीला 10 हात आहेत. उगवत्या सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतील अशी ह्या मंदिराची रचना आहे.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या 5 दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते. त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते. पुणे नगर महामार्गावर पुणे वाघोली शिक्रापूर मार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटरवर तर पुण्यापासून 50 किलोमीटरवर आहे. शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे. तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते. नवसाला हमखास पावणाऱ्या या महागणपतीचं रूप अष्टविनायकांपैकी सर्वात शक्तिमान असं रूप मानलं जातं. शाहू आंबेडकर अशा थोर समाजसुधारकांचा वारसा लाभलेलं महान राज्य अर्थात महाराष्ट्र. 105 हुतात्म्यांच्या बळावर निधड्या छातीने उभं असलेलं, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात 3रं मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्राला सण साजरे करण्याची फार मोठी परंपरा आहे. अष्टविनायकांच्या रूपाने विनायकाचा वरदहस्त या महाराष्ट्रावर आहेच. महाराष्ट्राच्या शिरपेचातील मोरपीस म्हणजे गजाननाची 8 रूपं अर्थात अष्टविनायक, 8 लोभस मूर्ती, 8 रंजक कथा, 8 निसर्गरम्य ठिकाणं. रेडिओ सिटी सोबत अष्टविनायकातल्या प्रत्येक सिटीची सफर. पाचवं स्थान ओझरचा विघ्नेश्वर. मूर्तीच्या डोळ्यात माणिक आणि कपाळावर हिरा असल्यामुळे अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखलं जातं. श्री गणेशाची ही स्वयंभू मूर्ती लांब आणि रुंद असून थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. कुकडी नदीवर वसलेल्या या देवस्थानाच्या 4ही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचं मंदिर आहे. इथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आणि खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा देखील इथून जवळच आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायकातील पुढचं अर्थात 6वं स्थान लेण्याद्री इथून 14 किलोमीटरवर आहे. पूर्ण अष्टविनायक यात्रा शक्य नसेल तर ओझर, लेण्याद्री आणि जवळच असलेला शिवनेरी किल्ला अशी छोटी ट्रिप देखील होऊ शकते. जुन्नर तालुक्यातील हे स्थान पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. सार्वजनिक वाहतुकीसोबतच स्वतःच्या खासगी वाहनानेही इथे जाता येऊ शकतं. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा असा हा ओझरचा विघ्नेश्वर एक जागृत देवस्थान मानलं जातं. 6वा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज. अष्टविनायकातल्या 6व्या स्थानाबरोबरच प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेलं जुन्नर तालुक्यातलं लेण्याद्री. जुन्नरपासून 7 किलोमीटरवर लेण्याद्रीचा डोंगर आहे. मंदिराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला 28 लेणी आहेत. पाषाणात कोरलेली श्री गणेशाची मूर्ती 7 नंबरच्या गुहेत आहे. 300 पायऱ्या चढून गुहेतल्या मूर्तीचं दर्शन घेणं शक्य होतं. गुहेत आजही एकही विजेचा दिवा नाही, त्यामुळे लख्ख सूर्यप्रकाश असेपर्यंतच दर्शन घेणं सोयीचं आहे. पेशवे काळातच याही मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून मंदिरात दगडी खांब आहेत आणि त्यावर वाघ, सिंह, हत्ती असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. गिरिजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे मुलगा. पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावं म्हणून मातीची बालमूर्ती बनवली. तीच ही मूर्ती अशी एक आख्यायिका सांगितली जाते. पुण्यातून नाशिक महामार्गाने नारायणगाव ओझर मार्गे लेण्याद्री 89 किलोमीटरवर आहे, तर पुण्यातून नाशिक महामार्गाने जुन्नर मार्गे लेण्याद्री 99 किलोमीटरवर आहे.
सर्व प्रकारच्या शासकीय आणि खासगी वाहनाने इथे जाता येऊ शकतं. गिरी पर्वताच्या सानिध्यात असल्यामुळेही या गणपतीला गिरिजात्मज म्हणून ओळखलं जातं. सातवा गणपती महडचा वरद विनायक. सिंहासनारूढ आणि उजव्या सोंडेची ही गणेशाची मूर्ती पेशवेकालीन असून मंदिराचा गाभारा हेमाडपंथी आहे. या देवळाच्या चारही बाजूस 4 हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो. असं म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असंही म्हणतात. श्री वरद विनायकाचं मंदिर साधं कौलारू असून मंदिराला घुमट आहे आणि त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. तशा तर या मंदिराविषयीच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत, पण एक कथा अशी सांगितली जाते की एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला आणि मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. रायगड जिल्ह्यातील महड या गावी 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी इथे देऊळ बांधलं आणि महड गावही वसवलं. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. सार्वजनिक वाहतुकीसोबतच स्वतःच्या खासगी वाहनानेही इथे जाता येऊ शकतं. समृद्धी आणि यश देणाऱ्या वरद विनायकाचं हे मंदिर गाणपत्य संप्रदायाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आठवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी आणि अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचं मंदिर वसलं आहे. हे पूर्वाभिमुख मंदिर चिरेबंदी असून मंदिरात प्रचंड मोठी घंटा आहे, जी चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणं मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 तलाव आहेत. त्यातील एकाचं पाणी रोजच्या पूजेसाठी वापरलं जातं. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत. गणपतीच्या अंगावर उपरणं आणि अंगरखा अशी वस्त्र आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचं दगडी मंदिरात रूपांतर केलं. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे आणि सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पालीला जाणार असाल तर याचाही अनुभव तुम्ही नक्की घेऊ शकता. पुण्यापासून बल्लाळेश्वर 110 किलोमीटरवर आहे. पुणे, लोणावळा, खोपोली मार्गे बल्लाळेश्वराला जाता येते. पाली खोपोली पासून 38 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेण रस्त्यावर पालीला जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकण पासून पालीस जायला रस्ता जातो. अष्टविनायकाच्या यात्रेची सांगता करणारा पालीचा हा श्री बल्लाळेश्वर भक्तीचा एक अद्भुत अनुभव देऊन जातो.